आपण पाहूया केपी कंपनीचा, के प्रकाश अँड कंपनीचा विक्रम डबल पंप डबल मोटर. पहिल्यांदा आपण त्याला खोलूया. हा आहे विक्रम डबल मोटर. याला दोन मोटरे आहेत. त्याचे दोन स्विच दिलेले आहेत मोटरीचे, सिंगल आणि डबल असे दोन स्विच दिलेले आहेत. तर एक 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 स्विच ऑन केले की एक मोटर चालणार, दुसरं स्विच ऑन केले की दोन्ही मोटर चालणार. खाली बंद राहणार दोन्ही बटन दाबलं तर. त्यानंतर परत पाहूया त्यासोबत काय काय ॲक्सेसरी दिलेली आहे. त्याच्याबरोबर दोन गन दिलेले आहेत. या दोन गन दिलेल्या आहेत. ही गन अशी याच्यामध्ये फिट करायची. ही गन त्यात फिट झाली. त्यानंतर त्याच्यासोबत येणारा हा डिलेवरी पाईप. हा हेवी पाईप आहे. दोन्हीकडे पितळी सॉकेट दिलेले आहेत. त्यानंतर दिलेला आहे त्याची मूठ, चार्जर. त्याच्यानंतर दिलेत त्याची बेल्ट, हेवी बेल्ट दिलेले आहेत. त्यानंतर सिंगल मोटरवर चालवण्यासाठी एक किट दिलेली आहे नोझलची. नोझल किट दिलेली आहे जी सिंगल मोटरवर आपण वापरणार. हा एक नोझल दिलेला आहे. हा सर्व पिकांसाठी उपयोगी येतो. सर्वप्रथम आपण बेल्ट लावून घेऊया. हे दोन बेल्ट दिलेले आहेत. या अशा प्रकारे लावायचे. आपलं बेल्ट लावून झालेलं आहे. हे पहा. त्यानंतर ही गन आहे दिलेले याच्यासोबत, तिला आपण लावून घेऊ. या पाऊचमध्ये एक ऑन ऑफ स्विच दिलेलं आहे रेग्युलेटरचे. ते रेग्युलेटर स्विच लावून घेऊ. यास एक स्विच येते, रेग्युलेटर स्विच इथे लावून घेऊ आपण. हे रेग्युलर स्विच अशासाठी असते की तुमचा कमी जास्त फवारा याच्यावर चालणार. हे टेप रेकॉर्डिंग सारखं ऑन केलं की हा फवारा चालू व्हायला. याच्यावर कमी जास्त फवारा करता येणार तुम्हाला. आता पुढची प्रोसेस करूया. हा येलो पाईप दिलेला आहे, तो इथे लावायचा. पिवळं सॉकेट दिलेलं आहे पितळी. या पितळी सॉकेटला जॉईंट करणार. हे जॉईंट झालं त्याच्यानंतर ही मूठ आपण त्याला लावणार पुढच्या सॉकेटला. त्यानंतर पुढच्या फवारणीसाठी जी गन वापरत येते ती गन इथे जोडणार आहे. याला लान्स म्हणले जाते. एक्सटेन्शन लान्स तुम्ही कमी जास्त करू शकता. ढिल्लं केलं की वर जाणार, मोठे होणार. खाली घेतलं की लॉक करून टाकणार इथे. त्याच्यानंतर हा नौजल दिलेला आहे. हा नौजल तुम्ही प्रत्येक पिकासाठी यूज करू शकता, वापरू शकता. हा नौजल इथं लावला आहे आपण. ही झाली या पंपाची पूर्ण तयारी. त्यानंतर वरील काय पिका असेल त्यासाठी एक अजून एक गन दिलेले. ती आपण उंच पिकासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी किंवा गाई गोटा जनावर धुण्यासाठी उपयोगी आणू शकतो. ही एक गन दिलेली याच्यासोबत. त्यानंतर आपण पाहूया आता चार्जर. याच्यासोबत एक 12 व्होल्ट 12 एम्पियरचं एक चार्जर दिलेला आहे. ते आपण कशा पद्धतीने इथे लावायचे ते पाहूया. हे 12 व्होल्ट 12 एम्पियरचं चार्जर आहे. इथे एक सॉकेट दिलेलं आहे. या पद्धतीने आपण इथे लावून टाकू. इथे ब्ल्यू लाईट लागलेली आहे. त्यानंतर आपण पुढचा फवारा बाहेर घेऊ.